श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 23. हा अध्याय वाचल्याने घरात सोने अखंड शिल्लक राहील. श्री गुरुदेव दत्त अवधूत. मच्छिंद्र, गोरक्ष, मीननाथ सौराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळांना भेटी देऊन दक्षिणेकडे निघाले. पवित्र गोदावरीचे स्नान करून औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ अशा धार्मिक स्थळांचे दर्शन घेत गर्भगिरी पर्वतावर, जेथे वाल्मिकींनी रामायण रचले अशा स्थानी आले. तेथे दिवसा सुद्धा दाट अंधकार पडावा असे वृक्ष होते. काटे कुठे रस्ता दिसत नाही अशा अरण्यात मच्छिंद्रांना भय वाटू लागले. ते गोरक्षाला म्हणाले, मला फार भय वाटते आहे. येथे चोर नसतील ना? गोरक्षाने त्यांच्या प्रश्नाला नाही असे उत्तर दिले, परंतु तो विचार करू लागला. आज गुरु महाराजांना चोराचे भय का वाटते? त्यांच्याजवळ मौल्यवान वस्तू आहे का? थोडे पुढे गेल्यावर मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, माझी झोळी व मीननाथाला घेऊन तू पुढे चल, मी जरा जाऊन येतो. गोरक्षाने मच्छिंद्राजवळून झोळी घेतली व ती त्याला अनपेक्षितपणे जड वाटली. त्याने झोळीत हात घालून शोध घेतला असता त्याला तेथे सोन्याची वीट आढळली. त्याने ती वीट वाटेवरील उंच गवतात तात्काळ फेकून दिली व तेवढ्याच वजनाचा दगड झोळीत ठेवला. थोडे अंतर चालून गेल्यावर मच्छिंद्राने झोळीत पाहिले तर दगड लागला. माझी वीट कोठे गेली वगैरे आक्रोश करीत मच्छिंद्र गोरक्षाला अपशब्द बोलू लागला. त्याच्यावर आरोप करू लागला. ते रूप पाहून गोरक्षाने मच्छिंद्राला हात धरून डोंगरावर नेले. डोंगरावर बसून सिद्धियोग मंत्र म्हणाला. त्या क्षणी संपूर्ण डोंगर सोन्याचा झाला. गोरक्ष मच्छिंद्राला म्हणाला, आता पाहिजे तेवढे सोने घ्या. गोरक्षाला प्रेमाने जवळ घेऊन मच्छिंद्र म्हणाला, तुझ्यासारख्या चिंतामणी माझा शिष्य असताना मला चिंता नाही. परंतु मच्छिंद्राकडून होणाऱ्या गौरवाकडे दुर्लक्ष करून गोरक्ष म्हणाला, गुरु महाराज, आपल्यासारख्या साधू संन्याशाला ही सुवर्णवीट कशाला पाहिजे? याचे समाधानकारक उत्तर मिळेल का? यावर मच्छिंद्र म्हणाला, आपल्या देशातील सर्व साधूंना निमंत्रित करून मिष्टानांचे भोजन द्यावे असे माझ्या मनात होते. या कामी त्या विटेचा उपयोग झाला असता. यावर गोरक्ष म्हणाला, तुम्ही चिंता करू नका, तुमची मनीषा मी पूर्ण करतो. असे म्हणून गोरक्षाने चित्रसेन गंधर्वाला बोलवून घेतले व त्याला सर्व गंधर्व, ऋषी, देवता, सिद्धचरण, लोकपाल, द्विपाल, भैरव, रुद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश यांना मच्छिंद्रनाथांनी कनक पर्वतावर भोजनासाठी तुम्हाला निमंत्रण केले आहे असा निरोप देण्याचे सांगितले. त्या क्षणी अंतर्मनाने सर्वांना निमंत्रणे मिळाली. सर्व देवदेवता व निमंत्रित कनक पर्वतावर जमले. रिद्धी सिद्धींनी सर्व प्रकारची स्वादिष्ट पक्वाने तयार केली. देवींना पात्रे वाढली. अष्टवसूंनी जेवणाची व्यवस्था पाहिली. मच्छिंद्र सर्वांना भेटला. भगवान शंकर स्वतः पंक्तीला हजर होते. अशा सुंदर भोजन समारंभास गहिनीनाथ उपस्थित नाही ही खंत गोरक्षाने मच्छिंद्राला सांगितली. तो म्हणाला, मधु ब्राह्मणाच्या घरी गहिनीला ठेवले आहे, त्याला घेऊन येण्याविषयी मधु ब्राह्मणाला सांग. सुरोचन गंधर्व कनकगिरीलाच्या मधु ब्राह्मणाकडे गेला. तो गहिनीनाथाचा पालक पिता होता. दरमजल करीत गहिनीनाथाला घेऊन तो मच्छिंद्राकडे आला. गहिनीला मच्छिंद्राच्या पायावर घातले. मच्छिंद्राने त्याला प्रेमाने जवळ घेतले. गहिनी करभंजनाचा अवतार आहे असे मच्छिंद्राने सर्वांना सांगितले. भगवान शंकर म्हणाले, निवृत्ती म्हणून मी अवतार घेईन, तेव्हा गहिनीनाथ मला अनुग्रह देईल. याकरिता याला आपण सर्व विद्येमध्ये प्रवीण करावे.
हे ऐकल्यावर मच्छिंद्राने गोरक्षाकडून सर्व देवांच्या साक्षीने गहिनीला अनुग्रह दिला व त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. गोरक्षाने कुबेराला विनंती केली की हा सुवर्ण पर्वत घेऊन जा व त्या बदल्यात आम्हाला बहुमूल्य वस्त्रे आभूषणे द्या, म्हणजे ती निमंत्रणांना देऊन त्यांचा सत्कार करून निरोप घेता येईल. कुबेराने सुवर्ण पर्वत नेण्याचे नाकारले, परंतु वस्त्रे आभूषणे दिली. ती वस्त्रेभूषणे निमंत्रितांना देऊन त्यांना सत्कारपूर्वक निरोप दिला. या समारंभाबरोबर मीननाथाला सिंहल द्वीपावर तिलोत्तमा मातृश्रीकडे पाठवण्यात आले, परंतु मच्छिंद्रनाथांची भेट न झाल्याने ती दुःखी झाली. मच्छिंद्रनाथ तुला नक्की भेटतील असे सांगून तो स्वस्थानी गेला. गर्भगिरीवर गहिनीला शिकवण्यासाठी मच्छिंद्र गोरक्ष राहिले. सुवर्ण पर्वतावर कुबेराने अदृष्टाची योजना केली, त्यामुळे त्याचा सुवर्ण वर्ण लपला. त्या पर्वतावर भगवान शंकर राहतात. त्यांना म्हातार देव वृद्धेश्वर म्हणतात. पश्चिमेला कानिप राहिला, त्या गावाचे नाव मडी आहे. दक्षिणेला मच्छिंद्र राहिला, पूर्वेला जालिंदर, पर्वतापलीकडे वडवानळ येथे नागनाथ, तर विठे येथे रेवणनाथ राहिला. शके 600 मध्ये त्यांनी समाध्या घेतल्या. कबीराच्या घाटाच्या समाध्या बांधण्याचा हेतू असा की यवन राज्यकर्त्यापासून उपद्रव होऊ नये. औरंगजेबाला या तुमच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत असे सांगण्यात आले. लोकांनी समाधीची मूळ नावे बदलून जालिंदरला जानपीर, गहिनीला गैरीपीर, कानिपाला कानोबा, मच्छिंद्राला मायबा, कल्याणला कलजुग बाबा, चैतन्याला राववागश अशी नावे दिली. गोरक्ष सर्वांना आश्रमात ठेवून तीर्थयात्रेला गेला. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.